हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य बनवायलाच पाहिजे आणि यावर्षी अधिक मास असल्यामुळे ही संकष्टी चतुर्थी आणखीनच विशेष आहे. म्हणून आज आपण बनवणार आहोत मौसूद आणि चविष्ट असे उकडीचे मोदक. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. सगळ्यात आधी बनवूयात मोदकाचं सारण. तर त्यासाठी आपण एका कढईमध्ये घेणार आहोत 2 ओले नारळ जे आपण खवून घेतलेले आहेत. 2 मोठ्या साईजचे नारळ आपण छान खवून घेतलेले आहेत. आता याला स्लो फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे. कढईमध्ये आपण तेल किंवा तूप घातलेलं नाहीये. नारळाचं जे तेल सुटणार आहे त्यामध्येच आपल्याला हा नारळ 2 ते 3 मिनिटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे गूळ. तर इथे आपण 2 कप गूळ घेतलेला आहे. गूळ आपण बारीक करून घेतलाय. आता गूळ सुद्धा आपण या नारळामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि याला आपल्याला आता परतून घ्यायचंय. आता याला आपण सतत हलवत राहूयात आणि हे सारण आपल्याला शिजवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आता गूळ छान आपला वितळलेला आहे आणि सारणही शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप. साजूक तूप घातल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जायफळ आणि वेलचीची पूड. आता याला आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे सारण शिजवण्यासाठी लागलेले आहेत. आता हे सारण आपण थंड करण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण मोदकाच्या पारीचं पीठ तयार करूयात. त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करून घेतलंय. पाणी छान उकळलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये घालूयात आपण 2 ते 3 चमचे दूध. दूध घातल्यानंतर लगेचच आता आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ. तर इथे आपण 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या कपाने आपण 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने आपण 6 कप पाणी गरम करून घेतलं होतं. आता याला आपण मिक्स करूयात आणि त्यानंतर यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी आता आपण हे पीठ शिजून घेणार आहोत. म्हणजेच याची उकड काढून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता छान आपली उकड तयार झालेली आहे. आता शिजून घेतलेलं हे पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. त्यासाठी आपण हाताला पाण्याचा वापर करूयात आणि हे पीठ छान असं आपण मळून घेणार आहोत. पिठामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये. फक्त आपण हात पाण्यामध्ये बुडवून आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत. तर अशा चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी नवीन व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती येत असतात. आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर यावरती आपण थोडंसं तूप घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला आपण छान असं मळून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आणि आता आपण याचे मोदक तयार करूयात. त्यासाठी या मळलेल्या पिठामधनं आपण एक गोळा घेणार आहोत आणि याला आपण असा गोल करूयात हाताने आधी आणि त्यानंतर आपल्याला याची एक पारी बनवून घ्यायची आहे. हातावरतीच आपल्याला ही पारी बनवायची आहे. खूप जास्त पातळही करायची नाहीये आणि खूप जास्त जाडही ठेवायची नाहीये. त्यानंतर आपण या पारीला अशा पाकळ्या पाडून घेणार आहोत आणि मधला भाग जो आहे तो असा खोलगट ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता जे सारण केलेलं आहे नारळाचं ते सारण आता आपण या मोदकामध्ये भरूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोदकाची साईज लहान मोठी घेऊ शकता. आता सारण भरल्यानंतर आपल्याला याला मोदकाचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपण या ज्या पाकळ्या केलेल्या होत्या या हळुवारपणे आता आपण या बंद करत येणार आहोत वरती. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला हा मोदक सारण भरल्यानंतर बंद करायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पिठाचे मोदक तयार करून घ्यायचे. आता हे मोदक आपण उकडून घेणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं. ज्यावरती आपण चाळणी ठेवलेली आहे त्याला आपण तेल लावून घेतलंय आणि त्यावरती आपण कर्दळीची पानं ठेवलेली आहेत. तुमच्याकडे जर केळीची पानं असतील तर तुम्ही केळीच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही फक्त चाळणी ठेवून त्यावरती तेल किंवा तूपही लावू शकता. आता आपण हे सगळे मोदक या चाळणीवरती ठेवलेले आहेत. आता याला आपण केसर आणि दूध लावणार आहोत. तर केसर दुधामध्ये आपण भिजत घातलेलं होतं. आता हे केसर आपण या मोदकावरती लावूयात. तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता. आणि आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटासाठी आता आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचेत. 10 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता अगदी मौसूद आणि छान असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.